हाय हॅलो नमस्कार. मी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. कशा आहेत मग? मस्त आहेत ना? मग मजेत आहेत ना? तर चला मग, डब्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि झटपट देखील होते. आणि त्यासाठी सर्वात पहिले कढई गॅसवर ठेवायची आहे. गॅसवर ठेवली की त्याच्यामध्ये लगेच तेल ठेवायचे आहे. तेल गरम झाले की लगेच त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी असे मस्त तडतडली की त्याच्यामध्ये लगेच जिरी पण घालून घ्यायची आहे. आणि ही भाजी थंडीमध्ये तर अवश्य खाल्ली पाहिजे. या भाजीमध्ये गरमी खूप असते, त्याच्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे. मोहरी तडतडून द्यायची म्हणजे तिचा कच्ची लागणार नाही. यामध्ये लसूण घालायचा. लसूण देखील छान मस्त असा परतून घ्यायचा आणि हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा. तुम्ही पाहू शकता कांद्याची पात बारीक चिरून छान असे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्ही देखील 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे कांद्याच्या पातीला जे माती वगैरे लागलेली असते ती निघून जाते. आणि ही कांद्याची पात म्हणजे आमच्या शेतातली आहे. तुमच्या घरी नसेल तर तुम्ही बाजारातून देखील विकत आणू शकता. अगदी हिरवीगार दिसत आहे. ही पात माझ्या वहिनींनी गावाकडून आणलेली आहे. मग आम्ही ही रेसिपी पुण्यात आल्यावर बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याची पात कशी छान दिसते व हिरवीगार आणि टवटवीत देखील दिसते. छान 2-3 पाण्याने मस्त अशी धुवून टाकलेली आहे. आता छान अशी हलवत राहायचं आहे. पूर्ण बुडापासून हलवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी मनापासून हलवायचे आहे. आता यात पातीला पाणी सुटू शकतं आणि पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवला, कारण व्हिडिओ संपूर्ण दाखवला असता तर खूप मोठा झाला असता. त्यामुळे मध्ये स्किप करून दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असं हलवत राहायचं आहे. आता आपल्याला इथे भिजलेली मूग डाळ घालायची आहे. तुम्ही कोणतीही डाळ घालू शकता. तूर डाळ, मूग डाळ, हरभरा डाळ. मला तर खूप मूग डाळच आवडते, त्यामुळे मी मूग डाळच घातलेली आहे. जास्त वेळ भिजत घालायची गरज नाही लागत या डाळीला, म्हणून मी मूग डाळच टाकते. आणि मूग डाळ न भिजवता जरी टाकली तरी भाजी शिजेपर्यंत ते लगेच शिजून जाते. तुम्ही याची रस्सा भाजी देखील बनवू शकता. हे पाहू शकता तुम्ही ही भाजी किती मस्त अशी झालेली आहे. आणि याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातलं की लगेच आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचे कूट, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर असे बारीक करून मिक्सरला घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी जसे टाकलेले आहे तसेच टाकायचे आहे आणि हलवत राहायचे आहे. मस्त सगळ्या पातींमध्ये असे कूट मिक्स होईल असं हलवायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असा जबरदस्त कलर आलेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम अशी ही भाजी लागते. तुम्हाला तुम्ही पण करू शकता आणि मला नक्की सांगू शकता ही भाजी कशी झालेली आहे. ही पाहू शकता कसा मस्त अशी दिसत आहे. तुम्ही पहा आणि मला पण सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि असाच प्रतिसाद राहू द्या. असंच आपलं प्रेम राहू द्या, साथ राहू द्या. आणि बाय बाय.